हॅलो. तसेच या ठिकाणी एक कोयना क्रिकेट असोसिएशनमधील अतिशय गुणवंत खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे आणि एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची ओळख ज्यांनी निर्माण केली असे आमचे कोयना क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय आनंदजी सकपाळ यांचं त्या देखील या ठिकाणी स्वागत होतं आहे. मी आमच्या गावचे गावप्रमुख प्रवीणजी पवार आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आनंदजी सकपाळ साहेब यांचा सन्मान करायचा. एकदा एक मिनिट करा. सचिन जाधव क्रिकेट संघाचे कुठे असतील तर नवीन सचिन जाधव आपण या ठिकाणी पंचांचे काम करण्यासाठी यायचं आहे. क्रिकेट संघाचे खेळाडू सचिन जाधव. त्याचबरोबर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आमचा करण मोरे निवडी संघाचा करण मोरे यांना या ठिकाणी यायचं आहे. मी गणेश पवार यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीरचं मेडल त्यांना प्रदान करायचं आहे. हॅलो. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 3 षटकाचे खेळले जातील. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगतोय मैदानाच्या आत. राज आरव विपक्ष जय भवानी मोरणी असा सामना आहे. नाणेफेक जिंकलाय जय भवानी मोरणी संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. 3 षटकाचा सामना असेल. मैदानाच्या आत सलामीवीर आरव संघाकडून गेले मैदानाच्या आत विजू भोसले आणि सूरज भोसलेला पाहतोय. गोलंदाज निघालाय किरण मोरणी संघाचा. सुंदर फटका चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू निघून जाणार. सीमारेषा पलीकडे आलेला पहिला चौकार संघाच्या अकाउंटला सुरुवात होते. राजा आरव संघाच्या 4 धावेनं वैयक्तिक 4 धावेनं खेळतोय विजू भोसले. राजे आरव संघाची सलामीवीर. पुन्हा एकदा गोलंदाज निघालं मालदेवीकडून किरण. 3 षटकाचा सामना असतील. याच्या पुढील सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा निघेल किरण. पंच पनिशमेंट करतात. उजवी डावीष्ट सोडून जातोय. अवंतर धाव मिळते. अवंतर धावेने संघाची धावसंख्या वाढते 5 अंकावरती. 3 षटकाचा सामना आहे. जवळजवळ 40-45 धावा गोळा कराव्या लागतील. चेंडू हवेमध्ये आहे. काय होते पाहताय. क्षेत्ररक्षण झेल खाली येतोय आणि पहिला आदरा बसलाय राजा आरव संघाला. विजय भोसले येईल बॅक टू पॅव्हिलियन. मोठा फटका मारायला गेला होता. विजय भोसले जाळं रचलं होतं. माडूस मोरणी संघानं फलंदाज बाद झालाय विजय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते जय भवानी मोरणी संघाकडून. गोलंदाज किरण. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झाला राजा आरव संघाकडून. अविनाश भोसले अष्टपैलू खेळाडू आहे. हा खेळाडूकडे क्षमता आहे. सुंदर फटका आहे बघा. खोदून काढल्या चेंडूला. मी पहिलेच म्हटलं होतं या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. आमचा शब्द ऐकला आणि चेंडूला भिरकावून दिला. सीमारेषा पलीकडे गेला. 6 धावेसाठी आलेला षटकार. 6 धावेने संघाची धावसंख्या वाढणार. 11 धावा
11 धावा धावफलकावरती. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते राजे आराव संघाच्या माध्यमातून. काही घाई करायची गरज नव्हती. विजय भोसलेला धावा आल्या होत्या धावफलकावरती. पुन्हा एकदा निघतोय किरण. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू विसावतो स्ट्रक्चरच्या हातामध्ये. 3 षटकाचा सामना असेल. धावा गोळा कराव्या लागतील राजे आराव संघाला. तसेच आमचे गावचे ज्येष्ठ नागरिक कोंडीबा पवार यांचं सुद्धा इथं आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. 1 धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 12 धावा धावफलकावरती. पहिलं षटक चालू आहे प्रगतीपथावर. जय भवानी मोरणी संघाकडून गोलंदाज निघालाय किरण. मालदेव एंडकडून स्ट्राईक एंडवरती सूरज. फुल टॉस चेंडू आहे. लॉलीपॉप चेंडू होता. चेंडूला दिशा द्यायची होती. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू उचलणार फेकणार. 1 धाव कंप्लीट होते. एका धावेवर समाधान मानावं लागेल राजे आराव संघाला. पहिलं षटक संपलंय. पंचांचा सिग्नल येतोय. पहिल्या षटकामध्ये धावा गोळा केल्यात. एका विकेटच्या पतनानंतर 13 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या धावा गोळा कराव्या लागतील राजे आराव संघाला. 35 ते 40 धावा गोळा कराव्या लागतील कारण तिथल्या ताकदीचा संघ आहे जय भवानी मोरणी. भिवंडी तालुक्यात आलेला हा संघ. मंगेश शिर्के आपण इकडे यायचंय. मंगेश शिर्के. जय भवानी मोरणी संघाकडून वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज गौरव टू सूरज भोसले राजे आराव संघाकडून. फुल टॉस चेंडू आहे. दिशा दिले चेंडूला. चेंडू कार्पेट बंद जातोय. 2 क्षेत्रहीन चेंडू मागे धावतायत. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होते. फुल टॉस चेंडू होता. चेंडूला भिरकवायचं होतं. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षण झेल खाली येतोय. झेल सुटते. जवळजवळ मोरणी संघानं झेल सोडले म्हणजे मॅच सोडले कारण या फलंदाजाची झेल सोडणं म्हणजे धोकादायक ठरू शकतं कारण या फलंदाजाकडे क्षमता होती अविनाश भोसलेकडं. पुन्हा एकदा सूरज स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईक एंडवरती अविनाश. एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. दुसरा आदरा बसतोय राजे आराव संघाला. सूरज भोसले येईल माघारी. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होईल सुजित. वैयक्तिक दुसरा षटक हाताळतोय गौरव. गोलंदाज गौरव. स्ट्राईक सुजित आराव संघाकडे. फुलटॉस चेंडू आहे. सुंदर फटका मारलाय. चेंडू निघून जातोय का पाहायचा आहे. निघून जातोय. शांताराम दादा भोसले यांचं आगमन झालं. मी तर बाहेर गेले असतील आणि आज त्यांना नक्कीच बाहेर भेटले. याचे आपण दादा व्यासपीठावरती बसायचं आहे. पुन्हा चेंडू हवेमध्ये. तिसरा आदरा बसतोय. अविनाश भोसले येईल माघारी. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते जय भवानी मोरणी संघाकडून.
अविनाश आलाय माघारी. धावसंख्या 10 फलकावरती लागल्यात आहे. 20 धावा, 3 विकेटचं पतन आहे. 20 धावा 10 फलकावरती लागले. पहिले म्हटलं 35 ते 40 धावा गोळा कराव्या लागतील या संघाला, राजा आरव संघाला, कारण तितक्याच ताकदीचा संघ आहे समोर. जय भवानी मोरणी संघ भिवंडी तालुक्यातून आलेला हा संघ आहे. नक्कीच कौतुक केलं जाईल त्या संघांचं. एनसीसी निवळी संघ असो, माडोशी संघ असो किंवा मोरणी संघ असो, एवढ्यात भिवंडी तालुक्यावरनं खेळायला येतात. या ठिकाणी सर्व संघांचं मी मनपूर्वक स्वागत करीन. पिंपरी असो, बरेचसे लांबणे येतात खेळाडू हे खेळण्यासाठी. नवीन गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरा षटक हाताळण्यासाठी रोहित. रोहित गोलंदाज. स्ट्राईक एंड वरती सुजित. नॉन स्ट्राईक एंड वरती सत्यवान. सत्यवानला सत्यवानची जागा चालवावी लागेल मैदानाच्या आत. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पलीकडे आलेला 6 धावेंसाठी षटकार. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते राजा आराव संघाकडून. एक नवदिक फलंदाज खेळतोय मैदानाच्या आत सुजित. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. विजय भोसलेनं थोडी घाई केली, तर नक्कीच धावांचा डोंगर उभा राहिला असता. या ठिकाणी राजा आराव संघाचा 3 फलंदाज बाद झालेत. अविनाश, सूरज आणि विजू भोसले असे 3 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळतोय सुजित आणि सत्यवान. गोलंदाज निघतोय रोहित वालदेवेंकडून जय भवानी मोरणी संघाचा. सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू फॉलोथ्रोमध्ये झेल पकडतोय का पायाचा आहे. 4था आदरा बसतोय राजा आराव संघाला. सुंदर फलंदाजी केली होती या फलंदाजानं. सुजित नक्कीच एक नवदित फलंदाज पाहिला आपण राजा आराव संघाचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय यश राजा आराव संघाकडून. यशला पाहतोय आपण. चला, इनिंग ब्रेक मध्ये एनसीसी निवळी संघाचा संघनायक आणि ओमसाई खिरकंडी संघाचा संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. एनसीसी निवळी विपक्ष ओमसाई खिरकंडी. शॉर्ट पिच चेंडू आता दिशा द्यायची होती चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता होते. चला, एनसीसी निवळी संघाचा संघनायक इथं उपस्थित आहे. ओमसाई खिरकंडी संघ आपला संघनायक पाठवायचा आहे. पुन्हा एकदा निघतोय गोलंदाज रोहित जय भवानी मोरणी संघाकडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. लगातार 2 चेंडू डॉट निघतायत. चेंडू हवेमध्ये गली दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण आहेत त्या ठिकाणी. चेंडू उचलतोय, फेकतोय. एकच धाव मिळते. धावसंख्या 10 फलकावरती लागताय 27 धावा. शेवटचा षटक आहे. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. एक मोठा फटका आला तर नक्कीच मॅचला मजा येईल पाहण्यासाठी. जय भवानी मोरणी संघ तितक्या ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. काय होतंय, पायाचा क्षेत्ररक्षण झेल खाली येतोय आणि फलंदाज बाद होतोय. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ती 3 षटकानंतर 27 धावा. 28 धावांची गरज आहे विजयासाठी जय भवानी मोरणी संघाला. 18 चेंडू 28 धावा गोळा करायचे आहेत. कशा पद्धतीनं गोळा करणार मोरणी संघ पाहताय. चला, ओमसाई खिरकंडी संघ संघनायक पाठवा. एनसीसी निवळी संघाचा संघनायक इथं उपस्थित आहे. लगेचच आपण नाणेफेक करून घ्यायचा. आजच्या दिवसातील
दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चालू आहे मैदानाच्या आत. राजे आराव विपक्ष जय भवानी मोरणी. त्यानंतर दुसरा सामना होईल NCC निवळी विपक्ष ओमसाई खिरकंडी असा सामना होईल. लगेच दोन्ही संघाच्या संघनायकांनी याचा विनंती करेल ओमसाई खिरकंडी संघाचा संघनायक आणि निवळी संघाचा संघनायक आलेले आहेत. मी विनंती करेल शिवाजी पवार साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचं आहे. नाणेफेक जिंकलाय ओमसाई खिरकंडी. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फलंदाजासाठी प्राचार्याने केलाय NCC निवळी संघाला. चला क्षेत्ररक्षण सद्भा राजे आराव जय भवानी मोरणी संघ आपली सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहे. 18 चेंडू 28 धावा गोळा करायच्या आहेत. पंच इनिंग बॉल फेका. मंगेश्वर बॉल घ्या. सलामीवीर पाहतोय मैदानाच्या आत सुशांत आणि गौरव आणि सुशांत. 28 धावांचा टार्गेट आहे. 18 चेंडू मागे 28 धावा गोळा करायच्या आहेत जय भवानी मोरणी संघाला. गोलंदाज निघेल राजे आराव संघाकडून गोलंदाज विजू भोसले. विजू भोसले एक अष्टपैलू खेळाडू आहे. ऑलराऊंडर खेळाडू पाहतो आपण राजे आराव संघाकडून खेळतो. हा गोलंदाज बॉलिंग मार्गावरती सज्ज झाला आहे. अठ्ठावीस धावा गोळा करायच्या आहेत. 18 चेंडू मागे. स्ट्राईक एंड वरती गौरव, नॉन स्ट्राईक एंड वरती सुशांत. मॅच होते ऑन. सुंदर फटका आहे. चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावतात. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सुरक्षितरित्या पूर्ण होते. 28 धावा चेसिंग करायच्या आहेत. गौरव आणि सुशांत खेळतोय मैदानाच्या जय भवानी मोरणी संघाकडून. 2 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. सुंदर फटका. ब्लॉक ऑन चेंडू. आता गरम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढणार. 4 धावा. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. जय भवानी मोरणी संघाच्या 28 धावांचं लक्ष्य आहे मैदानाच्या आत. 28 धावा गोळा करायच्या आहेत विजयासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज निघाले विजय भोसले गौरव साठी. डावकरी हाताचा फलंदाज पाहतोय. बॅट यायचा आहे. फलंदाज बाद होईल. पहिला आदरा बसतोय जय भवानी मोरणी संघाला. गौरव विल बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय. पंकज फलंदाज जातोय मैदानाच्या आत. पहिलं षटक चालू आहे प्रगतीपथावर. विजय भोसलेचं 4 धावा देत 1 विकेट घेतलाय. अजूनही पहिलं षटक चालू आहे.
चेंडू हवेमध्ये आहे, काय होते पाहायचं आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे आलेला हात चौकार. 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते. 8 धावा धावफलकावरती लागल्या आहेत जय भवानी मोरणी संघाच्या. सुशांत आणि पंकज खेळतोय मैदानाच्या आत. पहिलं षटक चालू आहे प्रगतीपथावर. पुन्हा एकदा निघतोय विजय भोसले. नो चेंडू दिलाय पंचाने. चेंडू जातोय बाउंड्री लगत. क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावणार. क्षेत्ररक्षण सुंदर केलाय. चेंडू उचलतोय फेकतोय. 2+1 अशी 3 धावा भेटतायत. 3 धावेनं संघाची धावसंख्या वाढते ती 11 धावा. 11 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 11 धावा धावफलकावरती. पहिलं षटक चालू आहे प्रगतीपथावर विजय भोसलेचं. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय विजू. सुंदर फटकाय. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल 1 सीमारेषा पलीकडे आलेला चौकार. 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 15 या अंकावरती. 15 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. धावफलकावरती पहिलं षटक चालू आहे प्रगतीपथावर. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते पंकज आणि सुशांतच्या माध्यमातून. ब्लॉक का चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते. एकदा मिळते. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकांतीनं जय भवानी मोरणी संघाची धावसंख्या होते ती एका विकेटच्या पतनानंतर 16 धावा. 16 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मागे बरेच अजून धावा गोळा करायच्या आहेत. अजूनही 12 चेंडू मागे 12 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. नवीन गोलंदाज येतोय राजा आराव संघाकडून. गोलंदाज यश. गोलंदाज पाहतोय आपण. नवदीक गोलंदाज आहे. यशला पाहतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती पंकज. नॉन स्ट्राईक एंडवरती सुशांत शिंदे. यशला पाहतोय. नवदीक गोलंदाज आहे. मालदेवीकडून गोलंदाज निघतोय. गरज आहे विजयासाठी. सुंदर फटकाय. कार्पेट बंद चेंडू घेतलाय. सत्यवान चेंडू खाली आहे. उचलणार फेकणार. 1 धाव कंप्लीट होते. चला पंचांचं काम करते राजू पाटील सर, रमेश प्रीतम पाटील सर आणि कॉमेंटेटर स्वप्नील पवार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच ग्राउंडवरती यायचा आहे. ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. पंच राजू पाटील सर आणि प्रीतम पाटील सर आणि कॉमेंटेटर आमचे मित्र स्वप्नील पवार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. धावसंख्या धावफलकावरती लागल्यात आहे त्या 18 धावा. 18 धावा धावफलकावरती. याच्यानंतर एक मोठी मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला ओमसाई खिरकंडी असेल तर एका बाजूला NCC निवळी असेल. निवळी एक भिवंडी तालुक्यातून आलेला संघ आणि खिरकंडी हा खालापूर तालुक्यातून आलेला ओमसाई खिरकंडी संघ. पुन्हा एकदा गोलंदाज यश. खराब क्षेत्ररक्षक पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. सरोज बसलेच्या माध्यमातून उजवी एसटी सोडतोय. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. 2 धावेनी संघाची धावसंख्या वाढते ती 20 धावा. 20 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. अजूनही 8 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. धावा गोळा करायच्या होत्या. आरव संघाला 30 ते 35 धावा ठोकायला लागल्या पाहिजे होत्या कारण त्या ताकदीचा संघ जय भवानी मोरणी संघ आहे. 28 धाव्यांचं लक्ष ठेवलं आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्या आहेत.
सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूची सांगता होते. स्ट्राईक एंडवरती सुशांत शिंदे, नॉन स्ट्राईक एंडवरती पंकज. गोलंदाज निघतोय मालदेवीकडून नवदीप, गोलंदाज यश. राजाराव संघाचा यशला पाहतोय सुशांत. सुंदर गोलंदाजी, पूर्ण एकदा निर्धाव चेंडूची सांगता. सुंदर गोलंदाजी पाहतोय, एक नवदीप गोलंदाज आहे. नवदीप खेळाडूंचा भरणा आहे राजा आराव संघामध्ये. पुन्हा एकदा निघेल यश. झोकांचा चेंडू आता खोदून काढलाय चेंडू. विजय भोसले ते चेंडूवरती, चेंडू उचलणार, फेकणार. एक धाव कंप्लीट होते. एका धावेनं संघाची धावसंख्या वाढते ती 21 धावा. 21 धावा धाव फलकावरती. स्ट्राईक एंडवरती डावखुरी हाताचा फलंदाज पंकज. पंकजला वाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती सुशांत. गोलंदाज निघतोय मालदेवीकडून यश. राजाराव संघाचा पुन्हा एकदा यश टू पंकज. सुंदर फटका, झेल होते का पाहायचा आहे. आणि दुसरा आधार बसतोय जय भवानी मोरणी संघाला. पंकचिल डगआउट. फलंदाज बाद होत आहे. नवीन फलंदाज कोण जातोय पाहायचा आहे मैदानाच्या आत. आर्यन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आर्यन 2 षटक संपले. 12 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 6 चेंडू मागे. मला वाटतंय अजूनही 7 धावींची गरज आहे विजयासाठी. 12 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडू आणि 7 धावा अशी समीकरण असेल. 12 चेंडूचा खेळ संपलाय मैदानाच्या आत. नवीन गोलंदाज ते सुजित. वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं षटक हाताळण्यासाठी अंतिम षटक असेल. 7 चेंडूंचा खेळ करायचा आहे आणि 7 धावा गोळा करायचे आहेत जय भवानी मोरणी संघाला. पुन्हा एकदा सुजित निघतोय. शेवटचा षटक आहे आणि 7 धावा गोळा करायचे आहेत विजयासाठी जय भवानी मोरणी संघाला. सुशांत आणि आर्यन खेळतोय मैदानाच्या आत. शॉर्ट पिच चेंडू दिलाय. चेंडूला दिशा दिले. चेंडू निघून गेलाय. गल्ली दिशेनं 4 धाव्यांसाठी आलेला चौकार. 4 धाव्यांना संघाची धावसंख्या वाढते 25 या अंकावरती. 25 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. अजूनही 3 धाव्यांची गरज आहे. 3 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत जय भवानी मोरणी संघाला. कार्पेट पद्धतीनं चेंडू खेचलाय. अजूनही 1 धावेची गरज असेल जय भवानी मोरणी संघाला. पहिला आपण काल जय भवानी कुसावडे संघ अंतिम फेरीमध्ये गेला. शुक्रवारच्या दिवसामध्ये अमरज्योत मायनी संघ. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ जाणार पाहायचा आहे. 1 धावेची गरज आहे विजयासाठी. विजय होतोय जय भवानी मोरणी संघ. चला ओमसाई खिरकंडी संघ आणि NCC निवळ संघ. कोयना क्रिकेट असोसिएशन